नमस्कार. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याचे चार प्रकार आहेत किंवा चार मार्ग आहेत. तर पहिला मार्ग आहे त्याच्यातला लमसम इन्व्हेस्टमेंट, म्हणजे एक रकमी तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकू शकता. दुसरा प्रकार आहे SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तिसरा प्रकार आहे SWP, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आणि चौथा प्रकार आहे STP, म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. तर SIP बऱ्याच जणांना माहित असते की आपल्या बँक अकाउंट मधनं ठराविक दिवशी एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंड स्कीम जी तुम्ही सिलेक्ट करता त्याच्यामध्ये गुंतवली जाते. SWP काय आहे तर सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन, बरोबर उलट. म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जी गुंतवलेली रक्कम आहे त्याच्यातली ठराविक रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये येते. ओके. तर SWP बद्दल सध्या भरपूर व्हिडिओज आलेले आहेत, पण SWP चे मुख्यतः 3-4 रूल आहेत. तर ते जर रूल फॉलो केले तर तुमची एसडब्ल्यूपी ही खूप सुरळीतपणे चालू राहील आणि तुमची मुद्दल ही वाढू शकते. तर ते रूल काय आहे? तर पहिला रूल असा आहे की पब्लिक सेक्टर बँकेत किंवा चांगल्या प्रायव्हेट बँकेत जी 1 वर्षाची FD आहे तिचा रेट काढा. तो साधारण 6.87 आहे. तर तेवढेच टक्के किंवा त्याच्याहून 1 ते 1.5% जास्त, म्हणजे साधारण 8-8.5% पर ॲनम बेसिसवर तुम्ही SWP करू शकता. म्हणजे त्या फंड मधनं 8-8.5% रेटने तुम्ही विड्रॉल करू शकता. हा पहिला रूल. दुसरा रूल असा आहे की पूर्ण इक्विटी 100% इक्विटी ओरिएंटेड स्कीम मध्ये SWP करू नका. मोस्टली हायब्रिड म्युच्युअल फंड, म्हणजे अग्रेसिव्ह हायब्रिड किंवा कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड ह्या प्रकारामध्ये SWP सुरू करा. हा दुसरा रूल. कारण कॉन्झर्वेटिव्ह हायब्रिड किंवा अग्रेसिव्ह हायब्रिड मध्ये व्हॉलॅटिलिटी तुलनेने 100% इक्विटी ओरिएंटेड स्कीम पेक्षा कमी असते. त्यामुळे हायब्रिड फंड मध्ये तुम्ही SWP केली पाहिजे. तिसरा जो रूल आहे तो म्हणजे SWP तुम्ही एक रक्कम गुंतवली एका स्कीम मध्ये अग्रेसिव्ह हायब्रिड मध्ये, तर तुम्ही दुसऱ्या महिन्यापासून SWP चालू करू शकता 8-8.5% पर ॲनम बेसिसवर. तसं न करता, दुसऱ्या महिन्यापासून SWP चालू न करता तुम्ही 1 वर्ष गॅप घ्या आणि 1 वर्षानंतर SWP चालू करा. त्याने होईल काय की तुम्हाला टॅक्सेशनचा फायदा मिळू शकतो. लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो 1,25,000 पर्यंत येत नाही, तो तुम्ही 1,25,000 पर्यंतची सूट तुम्ही घेऊ शकता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सवर. तर हा तिसरा रूल आहे. आणि चौथा रूल असा आहे की छोटी अमाऊंट टाकून SWP करण्यापेक्षा एक मोठी अमाऊंट, साधारण 10 लाख, 15 लाख, 20 लाखाचा कॉर्पस टाकून तुम्ही SWP स्टार्ट करा. हे शक्यतो ज्यांचं रिटायरमेंट कॉर्पस ज्यांना मिळतो त्यांनी हा रूल जास्त फॉलो करायला पाहिजे. की रिटायरमेंट कॉर्पस ज्यांना 50 लाख, 60 लाख रिटायरमेंट कॉर्पस मिळतो त्याच्यातला 40% रिटायरमेंट कॉर्पस तुम्ही SWP साठी ठेवा आणि उरलेला तुम्ही लिक्विड फंड, आर्बिट्राज फंड मध्ये टाकू शकता. असे आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.